So that's done. Now coming to the extra part, that is तो जो हा सेकंड क्लिप जी आहे त्यामध्ये 3 वेळा बीट्स पडले, तुम्हाला ऐकू येत असतील. 3 बीट्स एंडिंगला पडत आहेत. येस, सो त्या बीटवर आपण काहीतरी करू शकतो, ते आता आपण करूया थोडंसं. सो ह्याचं मी पहिला ॲनिमेशन रिमूव्ह करणार आहे. बघा, लाईक तुम्हाला पण जमेल, खूप इझी आहे. जस्ट काय समजून घ्या मी काय करतो आहे ते. सो ह्याची फ्रेम जी आहे ती मी पहिला फ्रीज करून घेतो आहे. फ्रेम फ्रीज म्हणजे माहिती आहे, तुम्ही लास्ट टाईम सांगितलेलं होतं की त्याचा एक फोटो तयार होतो. अँड ह्या फ्रेमला मी करणार ओव्हरले. अँड ऑलमोस्ट तुम्हाला जितकं ठीक वाटेल तितकं तुम्ही पाठी घ्या. आता हे बघा, हा डिफरन्स जो बघा, मी तेवढासा डिफरन्स ठेवला आहे त्यामध्ये. बट आपल्याला आता ते जे बीट्स आहेत त्याच्यावर मॅच करायचं आहे. सो त्या बीट्स आधी मी चेक करतो आणि तिथे बघतो तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. ओके, सो इथे आहेत त्या बीट्स. सो तुम्हाला काय करायचं आहे, ती जी फ्रेम फ्रीज करून ओव्हरलेवल आणले तिला सगळ्यात पहिल्या बीटवर ठेवायचं आहे. देन सेम फ्रेमला तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. तुमच्या खालच्या टूल बारमध्ये तुम्हाला डुप्लिकेट बटन दिसेल, तिकडे जायचं अँड तिला परत खाली आणून सेकंड बीटवर लावायचं आहे. ओके, परत डुप्लिकेट करून तिला थर्ड बीटवर लावायचं आहे. ओके, सो खाली. ओके, थर्ड बीट. ओके, सो एक आपल्याला ती अशी लेअरिंग दिसते, अशी लेअर तयार झाली आहे त्याची. सो ते 3 बीट्स आहेत. सो आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट लेअर जी आहे त्याच्यामध्ये रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचं आहे. ऑटो रिमूव्हल पण करू शकता, बट मला त्याच्यावर जास्त असा विश्वास नाही, बिकॉज काही होऊ शकतं. ओके, सो इतकं तर मी रिमूव्ह केलं आहे. येस, कंटिन्यू. ओके, सो आता काय करायचं, तुम्हाला त्याला एक मास्क सेट करायचं आहे. मास्क, आय होप मास्क वर्क करेल, बिकॉज मास्किंगच प्रॉपर होते. मास्किंगने लवकर होईल आपलं काम, सगळं परत करावं लागणार नाही. ओके, येस, होतं आहे आपलं काम. सो काय करायचं, तुम्हाला मास्कमध्ये जायचं आहे. फर्स्ट व्हिडिओवर टॅप करून परत दाखवतो कसं करायचं आहे. तुम्ही इकडे आलात, फर्स्ट व्हिडिओवर तुमच्या ती जी बीट होती त्यामध्ये तुम्हाला इथे त्या कारचा कटआउट केलेला तुम्हाला तो रिमूव्ह बॅकग्राऊंडवाला दिसेल. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचं आहे. ते रिमूव्ह बॅकग्राऊंड झाल्यानंतर त्या फर्स्ट व्हिडिओवर टॅप करून तुम्हाला मास्कमध्ये जायचं आहे. मास्क म्हणून एक खाली टूलबारमध्ये ऑप्शन असणार, तिकडे गेल्यानंतर हॉरिझॉन्टल म्हणून एक असणार, किंवा मिरर, आय थिंक सो मिरर बेस्ट होईल. मिरर म्हणून एक आहे, तिथे टॅप करून पिंच करून छोटं करायचं आहे त्याला. आणि त्या तुम्हाला जितकी जागा लागेल तितकी तुम्ही यूज करा. आय थिंक सो मला इतकी जागा खूप झाली. ही 1, ही 2 अँड ही 3. स्टील आय थिंक सो मला थोडी जास्त जागा लागेल. आता बघा, द थिंग इज, हे जे वर्क आहे ते दिसतं. ओके, इझी तर आहे पूर्ण व्हिडिओ, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं फर्स्ट पार्ट इझी आहे. जस्ट हा काय एक्स्ट्रा पार्ट आहे जो तुम्ही ट्राय करू शकता. फक्त काय थोडं कसं आहे, थोडं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवा तिथे आणि काय करतोय ते कळू दे. लाईक मी पण जसं करतोय तसं मी आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकली तिकडे येऊन सांगू शकत नाही. मी जस्ट इथून तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. तुम्ही जस्ट बघा मी काय करतोय, कसं पिंच करतोय फिंगर्स अँड कसं सेट करतोय ते. मी का पिंच करतोय, 3 व्हिडिओजचा त्या कारचे 3 पार्ट्स झाले पाहिजेत. एक विंडशिल्डचा वरचा पार्ट, एक बॉडीचा आणि हेडलाईट्सचा पार्ट आणि एक खालचा टायर्सचा पार्ट. मी असं का करतोय, 3 पार्ट्स 3 बीटवर आल्यानंतर पूर्ण गाडी तुमची ती रेडी झाली अशी दिसण्यासाठी. सो बघा, तुम्हाला आय डोंट नो तुम्हाला ती कन्सेप्ट आता लक्षात आली की नाही, बट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला कळेल. देन तुम्ही पाठी येऊन परत तुम्हाला बघा, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यूज करू शकता. ओके, ठीक आहे, दॅट्स इनफ फॉर मी. ओके, मी इतका पार्ट सिलेक्ट करतो आहे. देन तुम्हाला सेकंड व्हिडिओवर टॅप करायचा आहे. त्याचा पण बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. ऑर जस्ट बेटर, जर तुम्ही ह्या 2 क्लिप्स डिलीट करून फर्स्ट क्लिपलाच 2 वेळा डुप्लिकेट केलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून, तर ते पण इझी होईल. बट आता मी
ऑलरेडी करून घेतलेला आहे तर मी तसंच करणार आहे परत. किती वेळ लागतो तसा पण. येस झालं रिमूव्ह. देन सेकंड क्लिपवर येऊन परत तुम्हाला मास्कवर जायचं आहे. परत तुम्हाला हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचं आहे, सॉरी मिरर, अँड असं करायचं आहे की ते सेट करायचं आहे पूर्ण कारची थोडीशी बॉडी दिसेल इतकंसं. अँड खूप खूप बघून करायला लागतं हे काम. मध्ये थोडीशी डिफरन्स राहिली नाही पाहिजे, ते दिसायला चांगलं नाही दिसत. ओके येस. नाव तुम्हाला थर्ड क्लिपमध्ये जाऊन त्याचा पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं ऑब्व्हियसली. ओके. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला परत मास्कमध्ये जायचं आहे अँड मिररमध्ये जाऊन तुम्हाला ते परत सगळं सेट करायचं आहे. दॅट्स इट. इट्स डन. आता तुम्हाला काय करायचं आहे, आलं असेल तुमच्या लक्षात मी काय केलं आहे ते. त्यामध्ये पण तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचे आहेत. तुम्हाला जे ठीक होतील ते करा, बट मला वाटतं तुम्ही ते जे व्हायब्रेशन्स और शेकी इफेक्ट येतात तेच तुम्ही यूज करावे, बिकॉज तेच दिसायला बरे दिसतात. सगळीकडे सेम यूज करा. ओके, सो ॲज सून ॲज यू रीच टू द व्हिडिओ इट सेल्फ, लाईक ह्या फ्रीज फ्रेम नंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये जम्प करणार तिथेच तुम्हाला ती फ्रेम कट करून टाकायच्या, बिकॉज त्याच्यानंतर व्हिडिओ सुरू होतो आणि तो फोटो तुम्हाला तसाच राहायला पाहिजे अशी माझी कोणाचीच अपेक्षा नसते, बिकॉज ते चांगलं नाही दिसत. ओके, सो आता ॲज सून ॲज यू रीच टू द व्हिडिओ पार्ट, आता हे फ्रीज फ्रेम्स आहेत. व्हिडिओवर पोचल्यानंतर तुम्हाला त्या तिन्ही हे जे ओव्हरलेज आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, बिकॉज तिथून तुमचा मेन व्हिडिओ सुरू होतो. ओके, आता तिन्ही पार्ट्स तुमचे कट झालेत. आता यामध्ये ॲनिमेशनमध्ये जाऊन ह्याला जितकं कमी सेट करता येईल तितकं करायचं आहे. मी याला 2 सेकंड सेट केलं आहे, ह्याला पण तितकंच सेट करणार आहे. ओके, आय थिंक सो ऑलरेडी सेट आहे हे. अँड हे पण येस. आता मी याला कट करणार आहे. इट्स डन. खूप सिम्पल आहे अँड खूप छान दिसतं. ओके, थोडं मी ॲडजस्टमेंट फाईन ॲडजस्टमेंट करतो आहे, बिकॉज आय थिंक थोडं पुढे येऊ शकतं हे. लेट्स सी. सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. असं नाही की एकदा सेट केलं की सगळं प्रॉपर मिळेल, बिकॉज ही एडिटिंग आहे. ह्यामध्ये थोडंसं काहीतरी हलवल्यानंतर बाकीच्या गोष्टी हलण्याची चान्सेस खूप जास्त असतात. ओके, डोंट टेक मी रॉंग, बट माझं म्हणणं होतं एडिटिंगबद्दल. ओके, सो द व्हिडिओ इज डन. आय थिंक सो दॅट्स इनफ. मी याला स्लो नाही केलं. आय थिंक सो येस, मी याला स्लो करून घेतो. अँड डन. ओके, नाव द फायनल थिंग. तुमचे जे व्हिडिओ जे तुम्ही स्लो केलेत त्यांना स्पीडमध्ये जाऊन
तुम्हाला इथे खाली जे ऑप्शन्स दिसत आहेत एक्स्ट्राचे, हे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये जाऊन बेटर क्वालिटीवर सेट करून करेक्ट करायचं आहे. आणि थोडा टाईम घेणार ते, तेवढा टाईम त्याला द्यायचा सो दॅट तुमचे जे स्मूथ स्लो मोशन्स आहेत ते थोडे चांगले दिसावेत. स्लो मोशन्स आहेत ते थोडे स्मूथ दिसावेत. येस, काय बोलतो मी. ओके, दॅट्स डन टू. ओके, डन. लेट्स सी हा व्हिडिओ कसा दिसतोय. एक्सपोर्ट करून घेतो मी याला. ज्यांना माहिती नाही मी हे काय करतोय, मी चेंज वगैरे करतोय खूप हे ते, त्या लोकांनी माझा ओल्ड व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी सांगितलं आहे कॅपकट कसं यूज केलं जातं अँड मी हे सगळं का करतो, इतकी मगजमारी का करावी लागते मला. ओके, फायनली व्हिडिओ एक्सपोर्ट होतो आहे. कॅपकट जरा माहिती आहे किती स्ट्रगल आहे, सो मच स्ट्रगल, बट आउटकम बेस्ट असतो. पूर्ण एडिट बघितल्यावर त्या सगळ्याचं असं वाटतं की असू दे ठीक आहे, इतकं केलं त्याबद्दल काय नाही. मी पण बंद करतो. लेट्स सी व्हिडिओ कसा झाला आहे. せーの、はい、よいしょ、はい、よいよいよいしょ、はい、よいよいよいしょ、はい、よいよいよいしょ、はい、よいしょ、はい、ओके, डन. मी तर इतके छोटे एडिट्स असल्यावर असं होतं की नाव इट्स पर्सनली माझ्याबद्दल सांगतो मी, इतके छोटे एडिट्स असल्यावर होतं काय की मी करत नाही, बिकॉज इतकं जास्त करत नाही मी जे कटआउट्स वगैरे लावले ते, बिकॉज टाइम कन्झ्युमिंग आहे खूप. अँड आय थिंक थोडे मोठे प्रोजेक्ट्सवर वर्क केल्यावर ते बेस्ट असतं. बट असं नाही सगळ्यांना अप्लाय होतं, इट्स माय पर्सनल ओपिनियन. बट स्टील, no offense to anyone, no offense to any type of a video or anything, but yes, thank you for watching and I hope तुम्ही आज काहीतरी नवीन शिकला असाल. अँड असेच व्हिडिओ बघत जावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अँड सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.